तुमच्यासारखे सगळे कट्टर एकवटले तर लढाई फार सोपी आहे. लढाई फार सोपी आहे. कारण एक जिद्दीने माणूस एक उभा राहिला की मग त्याच्यासमोर कितीही पहाडासारखी संकट आली तरी तो डगमगत नाही. आणि तसे न डगमगणारे शिवसैनिक माझ्यासोबत आहेत. म्हणूनच आज सुद्धा आपल्या समोर जे उभे आहेत सगळे खोकेवाले, खोके देणारे, खोके घेणारे, आज तर त्यांनी पक्ष चिन्ह सगळं घेतलं तरी उठता बसता स्वप्नात त्यांना उद्धव ठाकरे दिसतो. त्यांना उद्धव ठाकरे दिसतो. कारण उद्धव ठाकरे एकटा नाहीये, उद्धव ठाकरे सोबत महाराष्ट्र आहे. आणि मी जास्त मोठं भाषण करणार नाही. मी कालच आपला कार्यक्रम जाहीर केलेला आहे. नाही रे, आता नको भाषण. 23 जानेवारीला नाशिकला या. आपण 22 तारखेला तिकडे काळाराम मंदिरात जातोय. त्या काळाराम मंदिराचं एक वैशिष्ट्य आहे की एक राम मंदिर तिकडे उभं राहते अयोध्येमध्ये. अभिमान आहे आपल्याला, आनंद आहे. कारण यासाठी केला होता अट्टहास. कितीतरी कारसेवकांनी रक्त सांडले, शिवसेना प्रमुखांनी सुद्धा सगळं भोगले, सोसले, अनेक शिवसैनिकांनी तुरुंगवास भोगलेला आहे, बऱ्याच काही गोष्टी झालेल्या आहेत. म्हणून जे एक स्वप्न होतं ते कोर्टाच्या आदेशामुळे तिकडे पूर्ण होतंय. कोर्टाला सुद्धा 25-30 वर्ष लागली. कारण मधल्या काळामध्ये आपलं युतीचं सरकार येऊन गेलं. वाजपेयीजी पंतप्रधान होते, त्याच्यानंतर हे 5-7 वर्ष म्हणजे अजूनही आहेत थोडे काळ, पण वेगळा कायदा नाही करू शकले. कोर्टाच्या आदेशाने होते तर त्याचा आनंद आहेच. पण त्याच वेळेला तो आनंद व्यक्त करण्यासाठी आपण काळाराम मंदिरात जातो आहोत. कारण काळाराम मंदिराचं सुद्धा एक वेगळेपण आहे की राम हा सर्वांचा आहे. राम हा माझा पण आहे, राम हा सगळ्यांचा आहे. यांचा आहे, त्यांचा आहे, तुमचा आहे, आमचा सगळ्यांचा आहे. आणि मला सुद्धा